नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे फोर्टेक्स ब्लाउजचे कटिंग। तर आपण फोर्टेक्स ब्लाउजचं कटिंग करणार आहोत। तर मी तुम्हाला ब्लाउजची माप सांगते। ब्लाउजची उंची आहे 13 इंच, ब्लाउजचा गळा आहे 10 इंच, ब्लाउजची बाही आहे 3.5 इंच आणि दंडगेर आहे 12 इंच, ब्लाउजचं कमर आहे 29 इंच आणि छातीचे माप आहे 34 इंच। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला फोर्टेक्स छातीचे ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे। तर आपण पहिले अशी एक लाईन मारून घेऊ। एक लाईन झाली मारून। तर आता आपण उंचीचे माप टाकणार आहोत। उंची आहे 13 इंच, 13 अधिक 1 इंच म्हणजे 14 इंच छातीचे माप आहे। बरोबर माप घ्यायचं आहे। शोल्डर आहे 10 इंच, कारण गळा खूप डीप आहे त्यामुळे शोल्डर हे 10 इंच आहे। तर आपण असं शोल्डरचं माप घ्यायचं आणि इथे पण एक 5 इंच खूण करून घ्यायची आणि 5.5 इंचाचा मुंडा घ्यायचा। 5.5 इंचाचा हा झाला मुंड्याचं माप आपलं। आणि आता आपण छातीचं माप टाकून घेऊ। तर आपली छाती आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5, 8.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे, म्हणजे आपल्याला 10 इंचाचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इकडे पण आपण 10 इंचाचं टाकून घेऊ। तर आता आपण ही लाईन जॉईन करून घेऊ। ही लाईन जॉईन करून घेऊ आणि ही पण जॉईन करून घेऊ। तर आपण हा आता पाठीमागचा भाग काढत आहोत। तर पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर मार्क करायचं आणि 5.5चा मध्य काढायचा, 2.25। तर अशा प्रकारे पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर गळा रुंदी आहे शोल्डर पासून 3 इंच। गळा रुंदी शोल्डर पासून इकडे मोजायची आणि खाली आपल्याला वाटेल तशी। तर मी इथे 3.25 इंच ठेवते। तर गळ्याची उंची आहे 10 आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आपण, 10.5, 10.5 वर हा गळा घेणार आहोत। तर गळ्याला आपण गोल आकार देऊन घेऊ अशा प्रकारे। तर आता आपण हे कटिंग करून घेऊ। तर आपलं हे झालेलं आहे कटिंग।
तर मी गळा लगेच कापत नाही आहे, कारण आपल्याला आता पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण फोर टक्सचं ब्लाऊज कटिंग करताना पुढच्या भागाला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आपल्याला काज बटन पट्टीसाठी, आणि खालून 1 इंच वाढवून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे खालून 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. खालून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे काज बटन पट्टीसाठी पाव इंच मोजून घ्यायचं, एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं गळा रुंदीची खूण करून घ्यायची आहे आणि हे ब्लाऊज असंच्या असं आपण ड्रॉ करून घेऊ. अशा प्रकारे हे बघा, हा आहे आपला खोल आकार. अशा प्रकारे आता आपण इथे पण खोल आकार असा देऊन घेऊ. जर तुम्ही नवीन असाल ना, तर तुम्ही पहिले पेपर पॅटर्नच करायचं आणि मगच ब्लाऊज कटिंग करायचं. तर अशा प्रकारे आपला मागचा आणि पुढचा दोन्ही भाग कटिंग करून झालेले आहे. तर आता हे दोन्ही भाग आपण हे बघा असे ठेवायचे बरोबर, आणि पाव इंच कमरेच्या साईडनी कमी करायचे. पाव इंच वरती पाव इंच नाही करायचं, फक्त कमरेच्या साईडनी तिरका हे द्यायचं. आता आपण पुढील गळा टाकून घेऊ. इथे घ्यायचं 3 इंच, पुढील गळा आहे 6 इंच आणि इथले माप घ्यायची 2.5 इंच. वरती येतं 2 इंच येतं वरती आणि खाली येतं 2.5 इंच. तर अशा प्रकारे आपण आता गळा बनवू. तर गळा आहे 6.5 म्हणजे 6 इंच, त्याच्यात अर्धा इंच आपलं शोल्डरचं मार्जिन पकडायचं आणि गळ्याला छान असा आकार देऊन घ्यायचा. ठीक आहे, हे झालं. आता आपण कट करून घेऊ. तर आता आपण 4 टक्सचे आकार देऊन घेऊ पहिल्यांदी. तर हे बघा 34 छाती आहे ना, तर 3.5 इंचावर टक्स द्यायचा बरोबर. ठीक आहे, खालून 4 इंच, इंचावर द्यायचा हा टक्स. आता ह्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती घ्यायचं
तर तिथे इकडे 1.5 इंचावर एक खूण करायची, बरोबर. वरती 1.5 इंचावर एक खूण करून घ्यायची, एक असा मार्क करायचा आणि ह्या पॉईंटपासून इकडे 1.5 इंचावर एक करायचे. म्हणजे आपले हे 3 पॉईंट झाले. मग आता आपण इथे टक्स टाकणार आहोत. असा असा आणि इथे एक मोंड्याच्या साईडचा एक टक्स टाकून घ्यायचा, बरोबर. हे झालं आपलं 4 टक्सचं ब्लाऊज. आता काय करायचं आहे, हे सुलट करायचं आणि कटिंग करून घ्यायचं. आता हे मध्ये आपण कटिंग करून घेऊ. तर हा झाला आपला पुढचा भाग आणि हा झाला आपला मागचा भाग. तर मैत्रिणींनो, ह्या ब्लाऊजची फ्रिल मला फ्रिलची बनवायची आहे, फ्रिलची बनवणार आहे मी. तर ती डायरेक्ट मी अस्तर न लावताच फ्रिलची स्लीव्ज करून देणार आहे त्यांना. तर स्लीव्जची कटिंग तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.